या व्हिडिओचे प्रायोजक आहे जय ऑटो पार्ट्स अँड सर्व्हिसेस आणि फायनान्शियल पार्टनर वर्धमान फर्निचर वैजापूर. भौर गावातलं उपकेंद्र मी दाखवलं आणि तिथंच पंकज ठोंबरेने सांगितलं की इथेच बाजूला कोपरगाव तालुक्याची हद्द सुरू होते. इकडेच खोपडी गाव आहे समोर आणि या भौर गावापासून एक रस्त्याचा बऱ्याच दिवसांपासून रखडलेला प्रश्न होता. काय तो इतिहास आहे त्या रस्त्याचा आणि त्यासाठी काय काय केलंय तुम्ही पाठपुरावा आणि सध्याची परिस्थिती काय त्या रस्त्याची आता? नाही, आपण बघितलं तर ज्यावेळेस निवडून गेल्यानंतर गावकऱ्यांची खूप इच्छा होती का तो खोपडीला बरेचसे विद्यार्थी आपले कोपरगावला या ठिकाणी शाळेत जात्या, कॉलेजला जातात, तो रस्ता झाला पाहिजे. मी जवळपास 30 लाख रुपये खर्च करून त्या ठिकाणी रोड आणि एक पूल त्या ठिकाणी मंजूर केला होता. पण मतदारसंघाचा विकास झाला बाजूच्या गावांचाही केला का तुम्ही? बाजूच्या अटॅच केलं म्हणजे आपलं 3-1 किलोमीटरची हद्द आहे भौरच्या गावापासून तर खोपडी, म्हणजे तिथून बाकीचं कोपरगाव तालुका या ठिकाणी चालू होतं. बरं, तुम्ही एक महानुभव पंथाचा मंदिराचा उल्लेख केलेला आहे. कसा त्या सगळ्या मंदिराचा इतिहास राहिला? नेमकं तुम्ही प्रचाराच्या वेळेस आले होते किंवा नागरिकांनी मागणी केली की तुम्हाला करावं वाटलं, काय झालं नक्की आणि आत्ताचं प्रत्यक्षातलं वास्तव काय आहे हे तर आपण दाखवणार आहोत. मात्र ते इतिहास काय राहिला त्या कामाचा? इतिहास म्हणजे तुम्ही आले होते, नागरिकांनी सांगितलं, काय झालं नक्की? नाही, त्या गावाचा म्हणजे गावकऱ्यांना ज्यावेळेस मी मतदान मागायला गेलो तिथं समस्या रोडची पण बऱ्याच प्रमाणात होती. त्याचबरोबर महानुभव पंतांचं आजूबाजूला खूप भक्त आहेत महानुभव पंतांचे, तर त्या ठिकाणी भक्त निवास पाहिजे होता. आपण त्या ठिकाणी भक्त निवास पण मंजूर करून दिला. त्याचबरोबर वॉल कंपाऊंड असन, प्युअर लॉक असन, हायमार्क्स असन, हे कामं त्या ठिकाणी त्या गावात आपण त्या महानुभव पंताच्या आश्रममध्ये त्या ठिकाणी केले. त्याचबरोबर हिंगोनी ते खोपडी हा रस्ता जातो, त्याला सुद्धा आपण बरेच काही ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटीकरण केले आणि काही ठिकाणी डांबर काम केले. 1.5 किलोमीटरच्या आसपास आपण त्या ठिकाणी काम पूर्ण केलेलं आहे त्या गावामध्ये. बर, आता त्या ठिकाणी नागरिकांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही त्या दुसऱ्या एका मंदिराचं आपण वास्तव दाखवलं. इथलं तशीच परिस्थिती आहे का काही वेगळी आहे? याची का नाही, भक्त स्वतः तिथं राहायला सुद्धा राहतात. आता एक 3-4 दिवसापूर्वी पण त्या ठिकाणी कार्यक्रम झाला. बरेचसे महाराष्ट्रातून बरेच लोक त्या ठिकाणी आलेत आणि तिथं थांबायची सोय सुद्धा त्यांना त्या ठिकाणी केली होती. खरं तर वांजरगाव गटाचा आणि या गंतडी भागाचा एक वारसा राहिलेला, एक परंपरा राहिलेली. इकडे वारकरी संप्रदायाला मानणारा मोठा वर्ग आहे आणि तो वर्ग खरं तर या सगळ्या मुद्द्यांवरती निवडणुका करतो. कारण शेवटी जगामध्ये, देशामध्ये संस्कृती, धर्म याला खूप महत्त्व दिलं जातं आणि वारकरी संप्रदायाची भूमिका अत्यंत महत्त्वाची. कारण ग्रामीण भागातल्या निवडणुकींमध्ये हे लोक चांगला संदेश देणाऱ्या किंवा चांगलं काम करणाऱ्या नागरिकांच्या पाठीशी उभं राहतात. त्यामुळे इकडच्या कामांवरती राजकीय लोकांकडे भर दिला जातो, पण प्रत्यक्षात किती होतात हे मला माहीत नाही. कारण राजकीय लोकांनी आजपर्यंत या सगळ्यांचा वापर केलेला आहे, सगळ्याच पक्षाच्या लोकांनी केला. त्यामुळे पंकज ठोंबरेंनी त्यावेळेस इकडे शब्द दिला होता आणि गावातले नागरिक मला म्हणले की त्यांनी तो शब्द दिला होता. त्यापूर्वीचाही मी त्यांचा जाहीरनामा वाचला, त्याचा तो शब्द होता. त्यामुळे हे महानुभव मंदिर झालं का, यासाठी किती लक्ष रुपये खर्च करण्यात आले होते हे सगळं आपण त्या ठिकाणी जाऊन दाखवणार आहोत. हिंगोनी गावात आपण इकडे पोहोचलेलो आहे. आपण भौर गावातल्या त्या जो उपकेंद्र होतं त्याची अवस्था दाखवली. इकडे हिंगोनी गावामध्ये पंकज ठोंबरेंनी एक वचननामा दिलेला होता आणि तो वचननामा असा होता, इकडे मंदिराची घोषणा त्यांनी केलेली होती. प्रत्यक्षामध्ये ते मंदिर झालं आहे का, तिथली परिस्थिती सध्याची काय हे दाखवण्यासाठी, रिॲलिटी चेक करण्यासाठी आपण त्यांनाच खरं तर ग्राउंडवरती आणलेलं आहे. त्यांनी या सगळ्याची घोषणा निवडणुकीच्या वेळेस केली होती आणि तिकडच्या मंदिराची परिस्थिती आत्ता काय हे जाणून घेण्यासाठी आपण स्पॉटवरती जाणार आहोत. रोड या ठिकाणी ते इकडे पुढे मंदिर आहे आणि काय नेमका इतिहास राहिलेला आहे त्या मंदिराचा आणि कशी मागणी नागरिकांची होती, ग्रामस्थांची होती आणि कसं या सगळ्याचं त्याचा इतिहास राहिलेला आहे. या आपण हा जो रोड आहे 1.5 किलोमीटरचा रोड या ठिकाणी केला आहे. रोड आहे हा खोपडीला जाणारा. इथं परिसराचे जे विद्यार्थी आहेत कोपरगावला त्या ठिकाणी कॉलेजला जातात, शाळेत जातात, त्यांची गैरसोय होती. तर आपण जवळपास 1.5 किलोमीटरचा रोड या ठिकाणी केला आणि गावात कॉन्क्रीटीकरणाची गरज होती. कारण की आपण बघितलं तर गुडघ्या एवढं पाणी या ठिकाणी साचायचं, त्याच्यामुळे या ठिकाणी कॉन्क्रीटीकरणाचं काम केलं. त्याच पुढे गेल्यानंतर डांबर काम या ठिकाणी सुद्धा या ठिकाणी आपण करून दिलेले आहेत. गावकऱ्यांना ज्या शब्द दिला तो पाळा येतं. बरं, गावकरी आहेत काय ठोंबरेंनी शब्द दिला होता, खरं आहे का केलं म्हणतात ते? बाबा काय ते म्हटले, ते मंदिराची घोषणा केली होती मागच्या निवडणुकीच्या वेळेस, त्यांनी ते झालं का त्या मंदिराचं काम? त्यांनी प्युअर ब्लॉक वॉल कंपाऊंडचं काम चांगल्या पद्धतीने करून दिलं. मी तुम्हाला घेऊन जाणार आहे ते काम दाखवायला आता. खरं झालं की नाही? लोक म्हणतात मग की मीडियावाले कागदावरचे काम दाखवतात, पण ते खरं आपल्याला दाखवावं लागणार आहे. त्यासाठी आपल्याला त्या स्पॉटवरती जावं लागणार आहे. ग्राउंड रिअलिटी चेक झालीच पाहिजे.
ज्यांनी विकास केला तो दाखवलाच पाहिजे. पण ठोंबरे म्हणतात मी प्रत्येक गोष्टीच्या जाहीरनाम्यात दिलं होतं ते पूर्ण केलं. काय खरं? 100% चांगल्यापैकी त्यांनी कामं केलेले आहे आणि अजूनही कामं करतील अशी अपेक्षा आहे. बर, कुठे आहेत ते मंदिर, कुठे आहेत? इथं बाजूला समोर आहे. हिंगोली गावात आहे आणि पंकज ठोंबरेंनी आपल्या वचननाम्यात ज्या दिलेल्या गोष्टी होत्या, तिकडे एक त्यांनी रस्ता सांगितला, तिकडे एक त्यांनी मंदिर सांगितलं. त्या मंदिराचं नाव होतं महानुभव मंदिर. आता इकडे काही मंडळी मला भेटतो. पंकज ठोंबरे 2017 निवडणुकीत उभा होते, त्यावेळेस इकडे घोषणा केली होती महानुभव मंदिराची. केली का? ते म्हणतात मी केली होती, दिलं बी त्यांनी. झालं का खरं? झालेलं आहे ते काय काम समक्षेपान रस्ता केला. तुम्हाला दाखवावं लागेल, ग्रामस्थ तुम्ही दाखवलं तर दिसेल. हा काय खोपडी तो रस्ता केलेला आहे त्यांनी. हा रस्ता हा बघा ना, हा रस्ता हे काय मंदिर इथून दिसतं ना. हे काय मंदिर इकडे ना. चला मला दाखवा ते मंदिर. तुम्ही चला माझ्यासोबत. बाबा चला, तुम्ही पण चला. नेत्यांना विचारून होणार नाही, कारण कामाचं गुणवत्ता चांगली आहे का, काम चांगलं झालं का, तिकडची परिस्थिती आत्ताची काय आहे, सगळं घेऊन आपल्याला ग्रामस्थांना घेऊन तिथं जावं लागणार आहे. परिस्थिती काय आहे, रियालिटी चेक काय आहे हे दाखवण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी जावं लागणार आहे. मंदिर अगदी तिकडे आहेत. या गावात आल्यानंतर ठोंबरेंनी मंदिराचा उल्लेख केला होता, मात्र ग्रामस्थांनी तो रस्ताही सांगितला की त्यांनी तोच सांगितला होता, तोही झाला. त्यामुळे कशा पद्धतीने हे मंदिर बांधण्यात आलेलं आहे, खरं नेमकं मंदिराचं वास्तव काय आहे हे दाखवण्यासाठी गावात आपण पोहोचतोय. गावातली इकडची जी उपस्थित नागरिक होते त्यांना म्हटलं तुम्ही चला, कारण नेत्यांचे बाजू जाणून घेताना ग्रामस्थांचा विचार आपण घेतला पाहिजे. ग्रामस्थांचं तिथं काय झालं हे दाखवण्यासाठी आपण त्या मंदिराकडे चाललो आहे. गावकऱ्यांना मंदिराबाबत आणि खूप शहरामध्ये देखील मंदिरांची अशी अवस्था आजही ठेवण्यात येत नाही. मात्र ग्रामीण भागातले नागरिक मंदिर अगदी स्वच्छ ठेवतात, तिकडे रोज पूजापाठ केली जाते. इथूनच लहान मुलांना, तरुणांना, गावाला चांगले संदेश दिले जातात आणि मंदिरामुळे गावात शांती लाभते. हेच मंदिर होतं का ठोंबरेंनी सांगितलेलं? हा, फक्त निवास. बरं, 2017 वेळेस त्यांनी 17ला सांगितलं होतं. कधी पूर्ण केलं हे? कधी पूर्ण झालं? हे तर किती आता 1 वर्ष झालं असेल वॉल कंपाऊंडच्या कामाला. आणि प्युअर ब्लॉक त्याच्या आधीच 1-4-6 महिने झाला असेल. बर, अजून बाजूला काहीतरी दिलंयत म्हटले ते. चला दाखवा बरं, तुम्ही नेत्यांना घेऊन जाऊ आपण तिकडे. हे मंदिर आहे आणि इकडे याच मंदिराची घोषणा करण्यात आलेली होती. हेच घोषणा या मंदिरात करण्यात आली होती. हे मंदिर आहे आणि इथले आता पुजारी बाबा पण आहेत, नागरिक आहेत, या सगळ्यांना मी तर बोललो. हे ठोंबरेंनी सांगितलं होतं की 2017च्या वेळेस हे काम एवढंच काम सांगितलं होतं, एवढं झालं का नक्की? हा, सगळं काम झालं, पूर्ण झालं. जे सांगितलं होतं, जे निधीमधून जे होतं तेवढं पूर्ण काम केलं त्यांच्या माध्यमातून. हे वॉल कंपाऊंड झालं, वॉल कंपाऊंड नंतर हे पॉवर ब्लॉक झाले, लाईट पण झाला आणि ते समोरचा एक हॉल झाला सभागृह. बर, हा, अवस्था चांगल्या काम दर्जाचं काम केलं का? एकदम भारी काम केलं. एकदम काही कारण लोक म्हणतात, कारण पत्रकाराचं काम कागदाचं काम दाखवणं नाही, म्हणून त्यांना म्हटलं स्पॉटवर जाणार आणि नागरिकांना विचारणार जे उपस्थित राहतील. नक्की केलं? हा, नक्की नक्की एकदम छान पैकी. मग अजून काही मागायचं नाही? आता निवडणूक आली, अजून काही मागितलं की नाही? त्यांच्याच भागात ते करणारच आहे ते नंतर बी. बर बर करणारच तेवढे. बर. आपण बघितलं की या ठिकाणी मंदिरांची घोषणा करण्यात आली होती. इकडे काही राहण्यासाठी जो विश्रामगृह देण्यात आलेला होता तो देखील झालेला आहे. इकडे पेवर ब्लॉक आहेत आणि इकडचे हे रूम देखील त्यांच्याच निधीतून झालेले आहेत. कसा इतिहास होता? तुम्ही 2017ला आले होते, नागरिकांनी कसा याचा प्रश्न मांडला आणि कसं कसं याचं होत गेलं? तुम्हाला नागरिकांनी काय सांगितलं? कसा पाठपुरावा झाला आणि कसं काम झालं? इथं बघितलं तर मानुभव पंथाचे जे आश्रमाच्या लगत जे गाव आहेत, बरेचसे भक्त मंडळ या ठिकाणी आहेत. आणि आपण बघितलं 1-2-4 दिवसापूर्वी या ठिकाणी कार्यक्रम झाला. कार्यक्रमामध्ये भक्त, मी ज्यावेळेस निवडून आलो त्यावेळेस पण एक छोटा कार्यक्रम या ठिकाणी होता. तर या परिसरात रूम नव्हती भक्त निवासासाठी, ते एक भक्त निवास या ठिकाणी केला. आणि इथं सगळं चिखल राहायचा. मग त्याच्या प्युअर ब्लॉक असन, वॉल कंपाऊंड असन, कारण जनावर कुत्रे ते मध्ये मंदिरामध्ये यायचे, तर त्यासाठी वॉल कंपाऊंड या ठिकाणी सुद्धा केलं. आणि एक मोठा हायमार्क्स या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला आहे. ठोंबरे म्हणले सगळं दिसलं का, झालं का? हो, पूर्ण झाले. हा, पूर्ण झाले. मग आता काय मागितलं? दुसरं काही मागितलं नाही का ठोंबरेंकडून? का आता रस्ते ते चालूच आहे. ते म्हणतात मी मागितलेलं सगळं दिलं. नाही, संपूर्ण दिले. मग आता अजून काही बाबा काही आता इथपर्यंत काही काम मागायचं का? मागायचं वेगळं आहे अजून. बर, अजून मागायचं बाकी आहे. अगोदर कसं काय मागायचं? ग्रामस्थांचं मत असं आहे की मागितलेलं दिलं, अजून मागायचं आहे. मी या बोला. आता जे आहे ते सगळं त्यांनी व्यवस्थित काम केलं, सगळ्यांनी निधीमधून सगळं झालं. आता पुढचं जे काम आहे निवडून आल्यानंतर ते करतीलच. ते आता त्यांना मागवतो आपण. नाही, पण असं आहे ना, अनेकदा राजकीय लोकांवर एक टीका होते. अनेक वेळा राजकीय लोकांवर एक टीका होते की लोक फक्त बोलतात
पंकज ठोंबरेंबद्दल तसं काही झालं आहे का? असेल तर लगेच सांगा. तेवढं बाबतीत ते नाही, सगळं त्यांनी जे आम्ही मागितलं ते करतात. ते दरवर्षी कार्यक्रम आमच्या इथं ते म्हणले एक रस्ता इकडून कुठला तरी रस्ता दिला, तो झाला का? तो खोपडी टू हा रस्ता खोपडी तो मधला तो झाला ना, ते केलं ना त्याचं. फक्त आता एवढाच राहिला, फक्त कोणचा खोपडी आम्हाला तो खोपडी फक्त जोडून द्यायचा एवढा. बरं, मग आता जे लोक म्हणतात की राजकीय लोक खोटं बोलतात, कागावर काम दाखवतात, पंकज ठोंबरेंबद्दल तसं काही नाही ना? सगळे कामं व्यवस्थित. झालं सगळे नक्की? नक्की. त्यांना घाबरून म्हणू नका, खरं सांगा. सगळे घाबरायचं कामच नाही. हिंगोली गावातले मंदिर आपण दाखवलं, इथली परिस्थिती दाखवली. तर पंकज ठोंबरे म्हणले पेवर ब्लॉक दिले, ते पेवर ब्लॉक दिसू लागले. मंदिर सांगितलं, मंदिर दिसू लागलं. इकडे त्या रूम सांगितल्या होत्या त्यांच्या निधीतल्या, त्यांनी त्या सांगितल्या होत्या, त्या जाहीरनाम्यात दिल्या होत्या, त्या आज त्यांच्या या पुस्तिकेत पण आहे आणि त्या रिअल फॅक्टमध्ये दिसतात. त्यामुळे नागरिकांनी पंकज ठोंबरेंनी दिलेलं वचन, नंतर झालेलं प्रत्यक्ष काम आणि नागरिकांनी आजचं वास्तव काय ते सांगितलेलं आहे. त्यामुळे जी राजकीय लोकांबद्दल जो निरेटिव्ह नेहमी सेट केला जातो, इथंच नाही तर सगळ्याच ठिकाणी, की लोक कागदावर काम करतात, तर ठोंबरेंबाबत हे काम मला प्रत्यक्षपणे आवर्जून दिसलं. नागरिकांनी ते सांगितलं. त्यामुळे अजून जे काम होते, खरं तर ह्याच गावात झालं, इतर गावांमध्ये झालं की नाही ते पण बघावं लागणार आहे, की याच गावावरती जास्त प्रेम आहे हे देखील आपल्याला पाहावं लागणार आहे. पुराण गावात आपण जाणार आहोत, त्यांचं ते भूमिपुत्र आहेत त्या गावचे. भूमिपुत्राने आपल्या गावासाठी काय काय केलं ते पाहण्यासाठी आपण पुराण गावात जाणार आहोत. चला आमच्यासोबत. पंकज ठोंबरे यांनी हिंगोली गावातलं आपण ते जे मंदिर सांगितले होते सांगितलं, त्यानंतर हिंगोली ते नारायणपूर हे गाव आहे आणि त्याच ठिकाणी हा जो एक पूल आहे, हे पूल देखील पंकज ठोंबरे यांनी निवडणुकीच्या पूर्वी नागरिकांना सांगितला होता. हा रस्त्याची त्यांनी खरं तर जाहीरनाम्यात आपल्या म्हटलं होतं आणि हा रस्ता प्रत्यक्षात झाला का, हा पूल झाला का, याची अवस्था काय हे जाणून घेण्यासाठी मी नारायणपूर हिंगोली रस्त्यावरती आलेलो आहे. आणि काही गावातले नागरिक आहे, जे लोक मला गावात भेटले, ते म्हटले की तुम्ही मंदिर दाखवलं पण पंकज ठोंबरे या कामाची आठवण या नागरिकांनीच करून दिली. म्हटले हा रस्ता हिंगोली ते नारायणपूर रस्ता सांगितला होता आणि पूलही सांगितला होता झाला. कधी म्हटले होते ते होणार म्हणून? पूल निवडणुकीच्या पूर्वी म्हटले होते का? हा पूर्वी कधी झाला मग आता? आता तरी 2-3 वर्ष झाले. 3 वर्ष झाले. बर, तुम्ही निवडणुकीला 2017ला उभं राहिले त्यावेळेस तुम्ही म्हटले होते, काय नागरिकांची ओरड होती या रस्त्याची, पुलाची, आणि कसा या सगळ्या रस्त्याचा आणि इतिहास राहिला? बरं का, इथून जाता येत नव्हतं. हे नळ्या होत्या, नळ्या टाकत होते पहिल्या, त्या फुटल्या, गाड्या येत नव्हत्या, काही नव्हतं, फक्त मोटरसायकल त्या अशी असा केला ना केला. दूध घेऊन हिंगोलीला येता येत नव्हतं. पायी येत होता आम्ही, इतका गुडघे रस्तो. तर ज्या भाऊना असा रस्ता केला हा, तर कोणा जन्मात कधी फुटायचा नाही असा रस्ता. आमच्या रस्त्याचा विषयच नव्हता. विषयच नव्हता राहिला. रोड एक केला बर, हे पुलाचं काम झालं, परिस्थिती रस्त्याचं काम केलेलं आहे. गंभीर होती. का 2017 निवडणुकीच्या वेळेस म्हटले होते? हा, निवडणुकीच्या टायमाला त्यांनी कबूल केलं. बरं, आणि काय त्यानंतर नागरिक म्हणाले होते बरेच आणि वर्ष केलं. कसा या रस्त्याचा पाठपुरावा झाला? आता रस्त्याचं नागरिकांनी खूप कौतुक केलं तुमचं, पण कसं कसं राहिला इतिहास नेमकं? नागरिकांनी कशी ओरड सांगितली, कसा रस्ता झाला आणि कशी कशी त्याला मंजुरी मिळत गेली, काय रियालिटी झालं नेमकं? आता या परिसरात 5-6 गावाचा शिवार या ठिकाणी येतो. या गावात नारायणपूर आसन, कांगोणी आसन, त्याचबरोबर बाबळगाव गंगा आसन, नांदूर ढोकासन, पुरंगाव आसन, हे पंचकृषीतले जे गाव शेतकरी शेती या परिसरात लोकांची शेती आहे. त्यासाठी आपण हा रोड निवडणुकीला ज्यावेळेस उभं राहिलो त्यावेळेस लोकांना शब्द दिला होता, मी नक्की नारायणपूर पर्यंतचा हा रोड तुमचा करून देईन. आम्ही तो रोड या ठिकाणी करून दिला आणि तुम्ही वास्तव पाहता. त्याचबरोबर इथं कांगोनी गाव पुढे आहेत. कांगोनी गावपासून एक लाडगावला जाणारा रस्ता आहे, त्याचा जवळपास त्या ठिकाणी आपण काम केलेले आहेत. त्याचबरोबर कांगोनी ते बाबुळगाव आपलं नांदूर डोक रस्ता, त्याचं सुद्धा या ठिकाणी आपण काम पूर्ण आलं होतं त्यावेळेस आणि काम करून दाखवलं होतं ते. आता नागरिकांनी आता इकडे मंदिराचं काम केलं सांगितलं. बाबा अजून काय म्हणले होते पंकज ठोंबरे? जेवढं सांगितलं तेवढं झालं का? झालं, आमचं काम कम्प्लीट झालं. पण फक्त आता राहिलं हे बाबुळगाव. आता झालेलं काम आहे ते फुटलं परत. आता कोणी फोडलं ते काम, कोणी केलं होतं? केलं आता, पण बरेच नागरिकांच्या याच्यामुळे झालं ते. नागरिकांमुळे फुटत. ते आता जाणे येण्याकरता फुटलं परत. ते आमचं एवढीच इच्छा आहे, फक्त जेवढे आता हे काम आहे जसे पहिले केले तसे पुन्हा आता करून द्या. ह्यो इथला मोठा पूल झाला पाहिजे. बरं, पण आता मी तर राजकारणाच्या ठिकाणी जाऊन आलो, लोकांनी कागदावर कामं सांगितले. इथं तसं नाही, इथं काम झाले म्हणतात. तुम्ही खरं सांगा, ते मला सांगत होते मी केला. त्यामुळे आम्ही जगलो नाही तर इतके गड्डे होते आम्हाला ते येत नव्हतं. तुम्हाला अजून रोड दाखवतो. नाही का, या परिस्थिती अशी होती. या गड्ड्यातून पाणी असं होतं. नदीला महापूर आलता ना, आता गोदावरी त्या नदी हो, इकडे जाता येत नव्हतं. सगळे आले पण एवढ्यातून सुद्धा इकडे येता येईल. हे आले का
पुराच्या वेळेस आले का पुराच्या टायमाला आले हा? पण एक झालं तुम्हाला एक सांगतो. पाणी कोणी नाही आले पण त्यांनी ते कबूल केले होते खरडून देऊ येरीच्या नुकसानी देऊ पण त्या मात्र मिळाल्या नाही. कोणी आता तो कबूल केलं आणि कोणी दिलं नाही सरकारनं केलं होतं आम्हाला हा पण आम्हाला ते काय मिळालं नाही. नदीचे काढते पण ठोंबरेंनी सगळं सांगितलं, सगळं झालं का मग? त्यांनी आता ते त्यांनी केले प्रकरण पण वरून दिलं नाही आता त्यांना काय चुकतं? पण निवडणुकीच्या पूर्वीच्या घोषणा केल्या होत्या हा. त्या झाल्या का? त्या झाल्या पूर्ण खरं खरं ते आहे म्हणून आहे ना, हा नाही म्हणाले. त्यांनी ते केल्या त्या पूर्ण झाल्या आता पुढे बी आम्ही त्यांच्याकडून भांडून काम आपण घेणार बघितलं की हिंगोणी गावात आपण तिकडे गेलो होतो, ते मंदिराचं काम ठोंबरेंनी जाहीरनाम्यात दिलेलं होतं. ते काम ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार पूर्ण झालं, ते तिथं दिसलंही. त्यानंतर ग्रामस्थ म्हटले की अजून हा एक रस्ता होता, अनेक दिवसांपासून तो रखडलेला होता. ठोंबरेंनी आपल्या वचननाम्यात तो दिला होता 2017ला. निवडणुकीच्या पूर्वी घोषणा केली होती, सांगितलं होतं आणि तो प्रत्यक्षात झाला असं नागरिकांचं म्हणणं आहे. आणि आपण बघू शकतो हा रस्ता आहे, बरोबर ना? तर तो रस्ता झालेला आहे. त्यामुळे इतरही काम पंकज ठोंबरेंनी जे जाहीरनाम्यात दिलेले होते ते खरं झाले का, प्रत्यक्षात ते काम पूर्तताच गेले का, हे जाणून घेण्यासाठी आपण आता त्यांचं मूळ गाव आहे पुरणगाव, त्या गावात जाणार आहोत. कारण गावाच्या भूमिपुत्राने इकडे जे कामं केले ते स्वतःच्या गावात केले का, हे देखील आपण तिकडे सांगणार आहोत. हिंगोणी गावामध्ये जात असताना पुरणगाव गावामध्ये आलो. तिकडचे काम खरं तर जे झाले का वचननाम्यात दिलेले ते आपण प्रत्यक्ष पाहिले. पण इकडे अजून एक महत्वाचं जे काम बोललं गेलं होतं, इकडे एक चांगलं मंदिर उभारण्यात येत आहे, गावकऱ्यांनी सांगितलं तेही बघा. आणि ठोंबरेंनी स्वतःच्या वचननाम्यामध्ये ते दिलेलं होतं. पुरणगाव येथे एक ग्रामपंचायत कार्यालय दिलं. त्यानंतर त्यांनी एक पूल खरं तर तिकडे सांगितलं होता. खरं तर माजी उपमुख्यमंत्री स्वर्गवासी, खरं तर आपल्याला माहिती आहे 2 दिवसांपूर्वी त्यांचं विमान अपघातामध्ये निधन झालं. त्या अजितदादांकडे हा पाठपुरावा करण्यात आला होता. काकांनी खरं तर ती आठवण सांगितलेली होती आणि त्या ठिकाणी तो पूल खूप 118 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आला होता. आणि एक मंदिराची खूप चर्चा आहे इकडे, ते हे गणपती मंदिर. हेच पंकज ठोंबरेचे तुमच्याच निधीतून झालंय की काम? पण हो, माझ्या निधीतून. बरं, आपण आता त्या ठिकाणी मंदिराचं कशा पद्धतीने काम सुरू आहे आणि कुठल्या स्टेजला ते काम आहे हे बघण्यासाठी आपण त्या ठिकाणी जातो आहे. तिथली परिस्थिती काय हे दाखवण्यासाठीच आपण तिकडे या प्रत्यक्ष नागरिकांनाही बोलणार आहोत. तिकडे काही उपस्थित लोक आहेत त्यांच्याशी आपल्याला बोलावं लागणार आहे. कसा या कामाचा इतिहास राहिला, कशा पद्धतीने या सगळ्या कामाचा पाठपुरावा झाला आणि काम कसं प्रत्यक्षात पूर्ण झालं हे दाखवण्यासाठी आपण गणपती मंदिराच्या ठिकाणी आलेलो आहे. पुरणगाव गाव खरं तर पंकज ठोंबरे यांचं हे पंकज ठोंबरे या गावचे भूमिपुत्र आहे. आणि या गावामध्ये एक गणपती मंदिराची घोषणा त्यांनी निवडणुकीपूर्वी केलेली होती. प्रत्यक्षामध्ये ते झालं का आणि या नेमकं सध्याची परिस्थिती काय आहे हे दाखवण्यासाठी आपण इकडे पोहोचलो. ते मंदिर देखील आपण बघणार आहोत. मागेच या गणपती मंदिराचं काम सुरू आहे. इकडे काही लोकही आहेत, त्यांच्याशी आपल्याला बोलावं लागणार आहे. बाबा कुठले? बर, 2017ला पंकज ठोंबरे निवडणुकीत उभा होते. त्यांनी या मंदिराची घोषणा केली होती. काय मंदिराची काय परिस्थिती आहे सध्याला? आता काय जवळजवळ त्यांनी बराच निधी आणून कामाला सुरुवात. ते तुमच्या बाजूच्या गावचे लोक म्हणले की आमच्यापेक्षा चांगलं मंदिर बांधलं म्हणे पुरणगावला. खरं आहे का ते? मग बांधलं कुठल्या स्टेजला काम आलंय आता? काम आता जवळजवळ होतच आलेलं आहे. दाखवा ना मंदिर, चला ना. चला. या जे गणपती मंदिर आहे पुरणगाव गावातलं, याची खूप जोरदार चर्चा होती की खूप चांगल्या पद्धतीचं हे मंदिर बांधण्यात आलेलं आहे. मी हिंगोणी गावात गेलो होतो, तिकडच्या नागरिकांनी त्यांची कामं तर सांगितली, पण आमच्यापेक्षाही चांगलं काम तुम्हाला मंदिराचं काम तिकडे दिसेल. कारण मोठं भव्य गणपतीचं मंदिर इकडे उभारण्यात आलेलं आहे. त्यामुळे ठोंबरेंनी 2017ला वचननाम्यामध्ये जो शब्द दिलेला होता तो प्रत्यक्षात पूर्ण झाला का, मंदिराची परिस्थिती सध्या काय हे दाखवण्यासाठी, इथली परिस्थिती या मंदिराची सध्याच्या कामाची स्थिती दाखवण्यासाठी मंदिरात आलो होतो. आपल्यासोबत पंकज भैया देखील आहेत. तुम्ही 2017ला घोषणा केली होती मंदिराची निवडणुकीच्या, हे तर तुमचं मूळ गाव आहे. कशी नागरिकांची ओरड होती आणि काय सध्या कामाचं सध्याला परिस्थिती आहे इथल्या, आणि कसा पाठपुरावा राहिला या कामाचा? तुम्हाला मी पहिले सांगितलं, एखादा शासनाचा निधी आणायचा असेल तर त्या ठिकाणी पहिले जागा उपलब्ध त्या ठिकाणी लागते. तर पहिले जागेचा या ठिकाणी प्रॉब्लेम होता. मूळ जे मालक होते जागेचे, सदाफळ आणि जाधव म्हणून नाशिकला, हे दोघांनी या ठिकाणी ग्रामपंचायतीला पहिले दानपत्र या ठिकाणी केलं, जागा उपलब्ध करून दिली. त्या मागच्या युतीच्या सरकारमध्ये गिरीश महाजन ज्यावेळेस ग्रामविकास मंत्री होते, त्यांच्याकडून मी या मंदिरासाठी 50 लाख रुपयाचा निधी या ठिकाणी आणला आणि त्याच्यातून हे मंदिर या ठिकाणी बांधण्यात आलं. आणि बाकीचे जे काम राहिले
कारण की मंदिराचं काम करत असताना गावकरी असन पंचक्रोशीतले लोक असतील, कारण की इच्छापूर्ती गणेश मंदिर हे सर्व भाविक आहे आजूबाजूचे पंचक्रोशीतले, ते खूप या ठिकाणी इच्छापूर्ती गणेश मंदिर देवाला मानतात आणि प्रत्येक चतुर्थीला या ठिकाणी पंगतीचा कार्यक्रम, कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी होतो आणि त्याच्या अनुषंगाने हे मंदिर खूप महत्त्वाचं या ठिकाणी परिसरासाठी होतं. बरं, शासनाचे खरं तर काही नियम असतात, मात्र ग्रामीण भागामध्ये नागरिकांच्या अपेक्षा वेगळ्या असतात. कारण मंदिराची जी जडणघडण होत असते, मंदिराची जी इमारत बांधल्या जातात, त्याचे मंदिर ज्या पद्धतीनं बांधल्या जातात त्याकडे गावकऱ्यांचं मत महत्त्वाचं ठरतं, बरोबर ना. शासनाची इस्टिमेट इकडे महत्त्वाचं ठरत नाही, म्हणून शासनाच्याही काही बाजू लक्षात घेऊन आणि ग्रामस्थांच्या भावना लक्षात घेऊन मंदिराची उभारणी केली जाते, म्हणून त्या पद्धतीनं काम सुरू आहे. किती काम बाकी याचं? काम जवळजवळ आता पुरं होतच आलेलं आहे. बर चिकटची काम राहिलं. बर, कधी शब्द दिला होता पंकज भाई यांनी? ते काय चालूच असतं त्यांचं येणं जाणं, ते सारखं लक्ष त्यांचं पुरं मंदिरावर. जाग्यापासून प्रयत्न त्यांचाच आहे. जागा उपलब्ध करून दिली, सगळं काही त्यांचंच याच्या खाली मंदिर झालं. ते आहे म्हणून तर नाही म्हणत आहे ना तुम्ही? त्यांचं म्हणून काहीच नाही, त्यांच्यामुळे त्यांचं सगळं एवढं मंदिर झालं, एवढं कळ झालं. आणि अजून म्हणजे खर्च जवळजवळ त्यांचा चालला म्हणतात. ज्यांनी आम्हाला असे काही दिली असेल स्वरूप देणगी थोडी, 5 लाखाची आमदारांना केला तो करून ते झालता, पण ते लोक त्याच्यात नाराज झाले. का बरं नाराज झाले आमदारांवरती? आता तुम्ही ते बुजवलं त्याच्यामुळे ते म्हणजे गावकरी नाराज झाले, आता मंदिर होणार नाही आपल्याला. पण ते बुजवल्यानंतर काकाच्या डोक्यात होतं आपल्याला मोठं मंदिर बांधायचं आहे. काकांनी एवढं लगेच बट ठोंबरे परवडाचं वांद्रगाव गटात तुमच्या गावावर जास्त प्रेम आहे काय? वांद्रगावच आहे ना. ते हिंगोली गावचे लोक म्हणले आमच्या गावात दिलेले शब्द पूर्ण झाले, पण आमच्यापेक्षा चांगलं मंदिर बांधलं म्हणे यांनी इकडं. 10 गावात मंदिर नाही असं. 10 गावात मंदिर. मग गावकऱ्यांनी जास्त भाकर दिली काय? कृषीचंच मंदिर आलं ना सगळ्या. हे फक्त चतुर्थीला इथं वस्ती नाही आसपास, दर चतुर्थीला 2-3, 4 किलोमीटरवर गाव आहे, तरी इथं जवळजवळ 4000 प्लस पब्लिक राहते इच्छापूर्ती गणेश दर महिन्याला. आणि काकांना नाना पंकज भाई यांनी ते लक्षात आलं का बाबा इथं आपल्याला हे मंदिराची गरज आहे, एवढे इच्छापूर्ती गणेश भक्त येतात, त्यांची काही गैरसोय होती, त्यांनी ते पूर्ण विचार करूनच या मंदिराची पाय उभारली. नितीनजी, एक विषय असा होता, तो मंदिराला आमदार साहेबांनी ते 5 लाख रुपये दिले होते, पण 5 लाखात ते मंदिराचं काही काम नव्हतं. आता या रोडचं वाइंडिंग होणार आहे, वाइंडिंग झाल्यानंतर ते मंदिर तुटणार आहे आपलं, म्हणजे तो निधी शासनाचा पण वाया या ठिकाणी गेला असता. तेच आम्ही तो निधी दिला होता, तो आम्ही तो गावात वापरला, सभा मंडप होऊन दिलं होतं, म्हणजे पैसे कुठे आम्ही शासनाचे जाऊन वापस देणे, गावात त्या ठिकाणी काम केलेले. फक्त काय झालं, रोड वाइंडिंगमध्ये मंदिर परत तुटलं गेलं असतं, शासनाचं नुकसान झालं असतं. त्यामुळे आम्ही नंतर हा निर्णय घेतला का या ठिकाणी एक जागा उपलब्ध झाली तर आपण मोठं मंदिर या ठिकाणी बांधू. बरं, आता खरं तर हे फायनल स्टेजला काम दिसतंय, कधी नागरिकांसाठी खुलं होणार आहे एवढं भव्य दिव्य मंदिर? एप्रिलच्या आसपास या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा या मंदिराचं होईल, कारण की मूर्ती या ठिकाणी तयार आहेत. खाली टाईल्सचं काम सुद्धा आता मध्ये बघितलं, टाईल्स मागं तिथं आलेल्या आहेत मंदिरातल्या गाभाऱ्यातल्या, त्या ठिकाणी त्याचं काम सुद्धा चालू आहे. आणि हे इच्छापूर्ती मंदिर हे पूर्ण फक्त एकदा पुरा गावचं नाही, हे पंचक्रोशीत प्रत्येक गावातले. आणि इथं बघितलं तर वैजापूरचे पण लोक येऊन इथं पंक्ती देतात, बरेचसे जण वैजापूरचे सुद्धा येतात, कोपरगावचे येतात, कारण ज्याच्या इच्छा गणपती बाप्पाने पूर्ण केल्यात, निश्चित या ठिकाणी त्यांना पंक्तीच्या माध्यमातून ते सेवा या ठिकाणी करतात. बरं, येवल्या तालुक्यातली पांजरवाडी गाव म्हणून 59 पंक्ती बुकी, आणि त्याच्यामधून अशा 5 ते 10 वर्षाच्या 6 जणांच्या बुके, 59 मधून फक्त आपल्याला 6 पंक्ती काढायच्या आहेत. यापूर्वी नागरिकांची मागणी असेल, व्यवस्था नसल्यामुळे अडचण येत होती त्यावेळेस एवढं हेच नव्हतं. मग भैया बी थोडंसे झाले, मग आम्ही बी थोडस बरोबर तिथे रोपाला आलं चांगलं. शब्द पडला का पंकज? हो, पंकज भाई शब्दाच्या वर केलंय, काही झालंय सोपं नाही. तो निधी केव्हा संपला? 1 मिनिट, 51 लाखाचा निधी नाही आहे तर 1.5 कोटीच्या घरात चाललंय. किती? 1.5 कोटीच्या घरात. खर्च ग्रामस्थांनी ठेवला का टिपून? खर्च तुमच्याकडे आम्ही इथं आहे ना, आम्ही 24 तास काय खर्च होतो आम्हाला कळतो ना. माहिती ना. आपण बघितलं हे भव्य दिव्य इकडे मंदिर आहे आणि खूप मोठं मंदिर आहे. म्हणजे खरं तर मंदिर अशा पद्धतीनं अनेक गावांमध्ये मी फिरलो, पण एवढ्या चांगल्या पद्धतीचं मंदिर दिसलं नाही. प्रसन्न वातावरण आहे आणि इतकी मोठी इमारत अशा छोट्याशा गावात उभारून
खरं तर हा वारकरी संप्रदायाला मानणारा इकडचा सगळा भाग आहे. सरला बेटाची इकडे मोठं म्हणजे संपूर्ण कृपाशीर्वाद राहिलेला आहे आणि त्याच या जोरावरती नागरिकांनी ठोंबरेंकडे मागणी केली होती गावकऱ्यांनी, कारण तेही या गावचेच भूमिपुत्र आहे. त्यामधून गावकऱ्यांनी काही आणि मोठा सिंहाचा वाटा ठोंबरे कुटुंबाने उचलला असं या ग्रामस्थांचं म्हणणं आहे. आणि त्यातून या मंदिराची आता जवळपास हे शेवटच्या स्टेजला आलेलं आहे आणि एप्रिलमध्ये आता हे मंदिर नागरिकांसाठी भक्तांसाठी खुला होणार आहे. म्हणजे एक विषय असा होता, अजून येत्या 5 वर्षात आता पुरंगावचा जो गोदावरीच्या ठिकाणी पूल चालू आहे, तर शिर्डीला जाणारे भाविक खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहेत. तर त्यासाठी भाविकांसाठी आम्हाला भविष्यात त्या ठिकाणी भक्तनिवास या ठिकाणी उपलब्ध करायचं आहे. कारण की शिर्डी जवळपास इथून एक 18 किलोमीटरच्या अंतरावर आहे पुरंगाववरून. तर निश्चित येणारे जे समजा आपल्या जालन्यावरून दिंडी येतात, संभाजीनगरवरून दिंडी येतात, बीडवरून जे दिंडी येतात, त्या कोपरगाव मार्गे जातात. तिकडून कमीत कमी त्यांचं अंतर या ठिकाणी 5 ते 6 किलोमीटरचं अंतर पायी वाचन आणि निश्चित या भागाचा परिसरात चांगलं आम्ही भक्तनिवास बांधायचा प्रयत्न या ठिकाणी निश्चित आम्ही करणार आहोत. बघा, घोषणा करू लागली, लक्ष ठेवा, मागच्या वेळेस घोषणा केली होती, ते जे बोलले ना ते करतातच. गावात बी पुतळा दिला, भरपूर काम आहे, काय कामं भरपूर त्यांची. तसं काही आपण बघितलं की मंदिर आपण दाखवलं. आपण इकडून एक खरं तर एका पुलाची खूप चर्चा झाली होती. मी ज्या दिवशी अजित पवार यांचं विमान अपघातामध्ये निधन झालं त्यावेळेस मी त्यांचे काका ठोंबरे काकांची एक मुलाखत केली होती. त्या विस्तृत मुलाखतीत काकांकडून अजित पवारांच्या आठवणी विचारल्या होत्या आणि त्यामध्ये मला काकाने एक आठवण सांगितली होती की जो पुलासाठी अनेक वेळा संघर्ष झाला, मात्र दादांच्या आठवणीतलं आणि माझ्या आयुष्यातलं सर्वात मोठं काम मी ते गावासाठी करू शकलो. त्या पुलावर आपण जाणार आहे, कारण अजित पवारांनी केलेल्या पाठपुराव्यातून आणि यांच्या सहकार्यातून झालेलं ते काम आपल्याला दाखवावं लागणार आहे. कारण अजित पवारांचं हे निधन झाल्यामुळे सगळ्या गोष्टी केलेल्या समोर यायला पाहिजे, दादांच्या या आठवणी समोर यायला पाहिजे. त्यासाठी आपण त्या पुलावर देखील जाणार आहोत. चला माझ्यासोबत. पुरणगाव गावातलं गणपती मंदिर मी तुम्हाला दाखवलं आणि अजून एक काम त्यांच्या जाहीरनाम्यात दिलेलं होतं. त्यांच्या सध्याची त्याच्यानी जी कार्य अहवाल पुस्तिका बनवलेली आहे त्यामध्ये त्यांनी पुरणगाव डोणगाव एक रस्ता दाखवलेला होता आणि त्या रस्त्यावरची सध्याची परिस्थिती काय आणि तो रस्ता झाला आहे का प्रत्यक्षात हे जाणून घेण्यासाठी डोणगाव पुरणगाव रस्त्यावरती आपण आलेलो आहेत. काय या सगळ्या रस्त्याचा इतिहास राहिला आहे, कशा पद्धतीने नागरिकांची मागणी होती, पूर्वीची परिस्थिती काय होती, कसा पाठपुरावा झाला आणि कसा हा रस्ता उभारण्यात आला. आता आपण बघितलं तर निवडणूक मी 2017 लढलो. इथून जवळपास 8 किलोमीटरच्या अंतरावर डोणगाव गाव आहे, आपलं शेवटचं गाव वैजापूर तालुक्याचं. डोणगाव बापतारा लाख मोठ्या प्रमाणात लोकांची गैरसोय या ठिकाणी होती. कोविडच्या काळात माझे वडिलांचे मित्र म्हणजे मोठ्या पोस्टवरती तर मंत्रालयात होते. तर त्यांच्या घरी आल्यानंतर कोविडमध्ये मी त्यांना विनंती केली, साहेब माझा असा रस्ता आहे PMJS झालेला होता, एक 10 वर्षापूर्वी झाला होता. तर त्यांना विनंती केली का त्याला कुठेतरी दुरुस्ती या ठिकाणी करून द्या, आज मी त्याला विनंती केली. त्यानंतर मी 2 रस्त्याची मागणी या ठिकाणी, एक म्हस्की ते वैजापूर रोडची या ठिकाणी पण मागणी केली होती. त्यापैकी त्यांनी एक रस्ता या ठिकाणी 1,55,00,000 रुपयाच्या आसपास या ठिकाणी निधी या रस्त्याला मंजूर करून दिला आणि त्याचं कामसुद्धा झालेलं आहे आणि चांगल्या क्वालिटी या ठिकाणी झालेली. फक्त मध्ये काय होतं, शेतकऱ्यांना ज्यावेळेस रोड पाईपलाईन हे करतात त्यावेळेस त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी पाईपलाईनचे रस्ता खूप मोठ्या प्रमाणात खराब झाला आहे. आणि मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो आपल्या माध्यमातून, रोड एखादा चांगला होत असेल तर तो रोड टिकवायचा असेल ते आपल्या हातात राहतं. पाईपलाईन ज्यावेळेस करतो तर आपण अंडरग्राऊंड त्या ठिकाणी पाईपलाईन केली पाहिजे. आमच्या लोकप्रतिनिधींचं काम राहतं का आपण रस्ता मंजूर करून आणण्याचा चांगला दर्जा या ठिकाणी करायचा आणि शेतकऱ्यांना विनंती का परत एकदा ज्यावेळेस रस्ता होईल तर ते पाईपलाईनचे व्यवस्थापन पहिलेच या ठिकाणी करून ठेवली पाहिजे. बरं, इकडे तुमच्या जाहीरनाम्यात अजून एक मोठ्या पुलाची काहीतरी घोषणा आहे. अजितदादांचं निधन खरं तर झालेलं आहे. अजितदादांचा एक मोठी आठवण इकडे ठेवून गेल्याचं मला काकांनी सांगितलं, अनेक जणांनी त्या पुलाबद्दल सांगितलं. तो पूल इकडे कुठे जवळ आहे का, आपल्याला दाखवता येईल का तो पूल आत्ता? आपण आता त्या पुलाची त्या ठिकाणी जाऊ, आपण 1-2 मिनिटात त्या ठिकाणी पोहोचू. बरं, काय त्या पुलाचा इतिहास राहिलेला आहे आणि कशा पद्धतीची तिकडची आता या पुलाची परिस्थिती आहे आणि ते खरं तर काम असल्याचं बोललं गेलं होतं, कशा पद्धतीचा तो पाठपुरावा झाला आणि जसं तुम्ही काकांनी मला सांगितलं की दादांनी त्याचं स्वतःचं एक काम हातात घेतलं, अधिकाऱ्यांना फोन केले, काय काय घडलं, नंतर कसं कसं ते काम होत गेलं आणि प्रत्यक्षात तो पूल उभा राहिला, काय सांगाल त्या सगळ्याबाबत? मला राष्ट्रवादीमध्ये पक्षामध्ये ज्यावेळेस प्रवेश करायचा होता त्यावेळेस मी दादांना त्या ठिकाणी आदरणीय सतीश भाऊ असतील, आमचे काका असतील, बरेच वैजापूर तालुक्यातली राष्ट्रवादी मंडळी त्या ठिकाणी भेटायला गेलो. तर सविस्तर दादाशी चर्चा झाली. तुमचं नाव काय, सर्व इथपर्यंत माझ्या मामाचं गावसुद्धा त्या ठिकाणी दादांनी विचारलं. म्हणजे एवढं कार्यकर्ता एखादा पक्षात घ्यायचा तर त्याचं पूर्ण फॅमिली बॅकग्राऊंड त्या ठिकाणी चेक केलं आणि दादाला विचारलं, काकांना आमच्या विचारलं तुमचं काय समस्या आहे काय.
तर काकांनी सांगितलं की मी जेव्हा सत्तार साहेब बांधकाम राज्यमंत्री होते त्यावेळेस आम्ही या ठिकाणी पुलाचा पाठपुरावा या ठिकाणी केला होता. त्यावेळेस काही 4 कोटीच्या आसपास या ठिकाणी निधी मंजूर झाला होता. पण त्या निधीमधून पुलाची रुंदी जास्त असल्यामुळे, अंतर जास्त असल्यामुळे ते निधी अपूर्ण पडतो. तर दादांनी विचारलं, दादांनी नाव लिहून घेतलं कोणचा रोड आहे काय आहे सर्व. तर त्याला वैजापूर शिर्डी रोड असं म्हणलं आणि त्यानंतर पुरंगावर गोदावरी नदीवर पूल असं दादांनी स्वतःच्या पत्र म्हणजे छोटं आपलं पॅड राहतं त्याच्यावर लिहून घेतलं आणि त्वरित त्यांच्या सचिवला आदेश दिले का हे काम झालं पाहिजे. वैयक्तिक माझं हे पुरंगावच्या गोदावरी नदी पुलावरचं माझं स्वतःचं इंटरेस्ट आहे, ते काम तुम्ही लवकरात लवकर मार्गी लावा असं दादांनी त्यावेळेस सूचना केल्या. आणि बघितलं तर पूर्ण दादाची भेट झाली. दुपारपर्यंत पूर्ण प्रस्ताव या ठिकाणी मंत्रालयात या ठिकाणी दाखल झाला आणि दाखल झाल्यानंतर प्रस्ताव शासनाकडून केंद्र शासनाकडे गेला आणि केंद्र शासनाकडे गेल्यानंतर आपण बघितलं का त्यावेळेस सरकार अचानक कोसळलं. सरकार पडल्यानंतर प्रस्ताव सगळ्या गेल्यानंतर दादाच लेटर हेड त्या ठिकाणी आपण त्या पत्राला जोडलेलं होतं आणि तो दादाच्या माध्यमातून मंजूर झाला. आणि ज्यावेळेसचे आपले रावसाहेब दानवे साहेब खासदार होते, केंद्रीय मंत्री होते, तर त्यांच्याकडे सुद्धा मी पाठपुरावा केला आणि असं दादाचं पत्र होतं असं सर्व. तर त्यांच्या माध्यमातून शेवटचा टप्पा त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्ण झाला. बरं, दादांची एक मोठी आठवण आहे आता त्या पुलावरती आपण जाणार आहोत, कारण अनेक ठिकाणी अजित पवारांचं निधन झाल्यानंतर त्यांनी केलेली खामाची छाप, दिलेला शब्द तो पाळला गेला होता. कारण हा पुलाबाबतचा खूप इतिहासही मला काकांनी सांगितला. गावामधलं ग्रामपंचायत कार्यालय इथं जवळच आहे, इकडून पुढे पूलही आहे, आपण ते देखील दाखवणार आहोत. आत्ता माझ्यासमोर सध्याला ग्रामपंचायतचं कार्यालय आहे, हे देखील तुमच्या निधीतून दिलं आहे का? हो, हे ग्रामपंचायत कार्यालय सुद्धा माझ्या निधीतून झालं होतं. त्याचबरोबर आपण बघितलं तर साईडला एक मोठा प्राथमिक उपकेंद्र या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे. आपण खरं तर या ठिकाणाचं त्यांचं हे भूमिपुत्राचं गाव, भूमिपुत्रा गावासाठी आणखी काही एक्स्ट्रा करू शकले का, जास्तीचं काम करू शकले काय, सगळं बघण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी जावं लागणार आहे. तिथली परिस्थिती काय हे बघावं लागणार आहे. कारण जाहीरनाम्यात ते काम सांगितलं होतं, प्रत्यक्षात ते काम झालं का आणि त्याचं रिॲलिटीची काय आपण दाखवणार आहोत.